काय झालं होतं 20/9/2025 रोजी मच्छी मार्केटच्या संदर्भात एक गुन्हा दाखल झाला होता की 2013 ते 2025 पर्यंत कमीत कमी 22 करोड रुपये बंडू अंदेकर व त्याच्या टोळीतील लोकांनी घेतले असा त्यांचा आरोप होता. त्या संदर्भात बंडू अंदेकर, कृष्णा अंदेकर व त्यांचे नातेवाईक तसेच शेखर अंकुश, मनोज वर्देकर आणि सोनाली अंदेकरचे 3 भाऊ आणि सोनाली अंदेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये MCOC ऍक्ट लावलेला होता आणि त्याच्यामध्ये सर्व आरोपींना अटक झाली होती. आणि त्या संदर्भात आज 5 आरोपींना माननीय विशेष न्यायाधीश मोका न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. अच्छा, कुणाला कुणाला जामीन मंजूर झाला यापैकी? ह्याच्यामध्ये वनराज अंदेकरचा PA जो आहे शेखर अंकुश याला जामीन मंजूर झालेला आहे. मनोज वर्देकर जो पुणे महानगरपालिकेचा मुकादम आहे तो, आणि सोनाली अंदेकरचे 3 भाऊ बहादूरकर ह्या 5 लोकांना जामीन झालेला आहे. आपण कोर्टासमोर काय युक्तिवाद सादर केला मी होता? कोर्टासमोर हा युक्तिवाद केला की हे 5 आरोपी जे आहेत त्यांच्या विरुद्ध पूर्वीचा कुठलाही गुन्हा नाहीये आणि FIR देण्यामध्ये कमीत कमी 15 वर्षाचा डिले आहे. ओके. आणि MCOC ऍक्टचा जो बार आहे 21चा की पूर्वीचे गुन्हे दाखल पाहिजेत, 3 चार्जशीट यांच्या विरुद्ध पेंडिंग पाहिजेत, तर तो बार ऍप्लिकेबल होतो. त्यामुळे यांना जामीन देण्यात यावा. यांचा गुन्ह्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. फक्त हे बंडू अंदेकर आणि सोनाली अंदेकरचे नातेवाईक आहेत, त्यामुळे यांना या प्रकरणात गोवलेलं आहे. या मोक्का प्रकरणात एकूण आरोपींची संख्या किती होती आणि यापैकी किती लोकांना आतापर्यंत जामीन मंजूर झालेला या आहे? प्रकरणामध्ये आरोपींची संख्या जी आहे टोटल 13 आरोपी होते. त्यामधील 5 आरोपींना न्यायालयाने जामीन दिलेला आहे. अच्छा, कोर्टाने काही तपास यंत्रणेवर ताशेरे ओढलेले